हाय. उद्या पाडवा आहे आणि त्यानिमित्ताने तयारी करायची आहे. फार काही घर सजवायचं नाही आहे, पण ते छान असं प्रेझेंटेबल करायचं आहे. आणि गंमत अशी आहे की उद्याच्या दिवशी तर मला अजिबात वेळ नाही आहे. कारण 19 ते 22 स्काउट हॉल शिवाजी पार्क दादरला आमचा थ्रेड अँड ठुमकाचा एक्झिबिशनसाठीचा स्टॉल असणार आहे. त्यामुळे आम्ही घरातनं 7 वाजताच निघणार आहोत. तर उद्या काहीच तयारी करता येणार नाही आहे, म्हणून आज हा सगळा अट्टाहास करायचा आहे. छोटं छोटं काहीतरी तोरण किंवा फुलांची माळ असेल, खोट्या फुलांची बरीच तोरणं आहेत माझ्याकडे, ती वेगवेगळ्या ठिकाणी लावण्याचं असं डोक्यात आहे. त्यात अवी पण नाही आहे. अवी आउटडोअरला शूटला गेला आहे, तो आज रात्री येईल. त्यामुळे खरी फुलं ही उद्याच मिळतील आणि उद्या तर मला वेळ नाही आहे. म्हणून आजचा हे जे काही छोटं छोटं इकडे तिकडे लावणार आहे त्याच्याबरोबरच एक ट्रायल म्हणून गेट रेडी विथ मी पण ह्या व्लॉगमध्ये मी करणार आहे. कारण खरं तर अशी छान सिल्कची साडी नेसावी, सोन्याचे दागिने घालावेत असं पाडव्याला असतं. पण तुम्हाला म्हटल्याप्रमाणे की तिकडे शक्यच नाही आहे दिवसभर सिल्कची साडी नेसणं आणि तसे सोन्याचे दागिने घालून जाणं पण शक्य नाही. त्यामुळे मग तसा लूक होणार नाही, म्हणून म्हणजे सोन्याचे दागिने घालणार नाही आहे आत्ता, पण कसंच ट्रायल म्हणून की काय छान लूक करू शकतो आपण उद्या, म्हणून तर ते पण असणार आहे. तर बघूया काय काय घडतं आहे या व्लॉगमध्ये. सुरुवात करूया. काय 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 आहे आणि आपल्याला कसं कसं काय काय करायचं. ये इकडे, इथे इकडे ये इथे. तर अशा बेसिक गोष्टी आहेत. हे हे एक तोरण आहे जे मी लटकन म्हणून लावणार आहे. त्यानंतर हेही तोरण आहे, कागदाच्या फुलांचं आहे. हे पण असंच कुठेतरी लावणार आहे. खरं तर अशी ती झेंडूच्या फुलांची माळ असते ती एक्सपेक्टेड होती मला की ती असेल, पण ती नाही आहे. सगळी तोरणं आहेत, पण हे मी लावू शकते लटकन म्हणून असं, तर ते लावेन. नंतर तोरण यावेळेला मी हे लावण्याचा विचार करते आहे, पैठणीचं हे वाला. तर हे लावूया. आणि काय आहे, हां हे डेकोरेशनची लटकन्सच आहे, ती पण लावू शकतो आपण. आंब्याच्या पानांचं तोरण आहे, हे सुद्धा लावू शकतो. चॉईस आहे आता, हे लावायचं का ते लावायचं. दोन्ही लावली तर मग खऱ्या फुलांचा हार लावता येणार नाही. असं लावू शकतो खरं तर, काय वाटतं, पण ते झाकलं जात आहे. चिकी चिकी जाऊ नको. हे 3 आहेत आपल्याकडे, तर हे लावूच शकतो. हे असं आहे. हे असं आहे, तोरणच आहे, पण हे असं कुठेतरी लावूया आपण असं वाटतंय मला डबल टेपने. लेट्स सी काय काय करता येईल ते. तर ही अशी तोरणं आहेत, ही 3 आहेत. ती पण आता बघायला पाहिजे कुठे कुठे लावता येतील. आधी काढत नाही, कारण मग नाहीच जागा मिळाली तर गोंधळ होईल. तर सुरू करूया. फायनली दाराला मी हेच लावणार आहे, हे चांगलं दिसेल. खरं तर तसं काही दिसणार नाही आहे, मी बाहेरून दाखवते. असं दिसतंय, छान आहे पण ना. ये आणि आमचा बाप्पा. ओके. आता हे जे आहे तोरण, हे मी इथे लावते डबल टेपने. असंच लावायला लागेल, कारण हे एकच आहे.
किंवा हे मध्ये लावून ती बाजूला 2 लावायला लागतील. एक आंब्याच्या डाळ्याचं हां असं करू शकतो आपण. म्हणजे इथे वरती आंब्याच्या डाळ्याचं आणि हे फुलांचं असं लावू शकतो, चिकटवू शकतो असं. पण ते चांगलं दिसेल का? नाही चांगलं दिसलं. एक असं बरं दिसतंय. इथेच हे पण लटकन लावू शकतो. हे जरा बेटर वाटेल. एकच पिलर डेकोरेटेड बरा वाटेल. नाहीतर सगळीकडे असं छोटं छोटं अर्ध अर्ध होईल. तर हे इथे लावते. ओके. पण हे इथेही बरं वाटेल असं. असंच बरं वाटतं. आता आणखीन एक आहे ते त्या बाजूला लावते. काय वाटतं? आता एक मी ह्या बाजूला लावते. जरा सिमेट्री. ये सॉर्टेड. ओके ओके वाटतं ना. त्याची काही गंमतच येत नाही खरं तर, पण राहू देत. आता हे जे तोरण आहे हे कुठे लावायचं? त्या एका दाराला लावून बघूया. सॉर्टेड बरा दिसतोय. आता बाकीचे जे मी काही काढलं होतं ते कुठेच काही लावता येत नाही. म्हणजे ते छान नाही दिसत. ते सगळी तोरणच आहेत. त्यामुळे बास, डेकोरेशन बास. जे काही आहे ते एवढंच आहे. आता दिवे वगैरे लावले की ते जरा बेटर दिसेल. आता ही एक छोटीशी गुढी आहे जी अनेक दिवस आपल्याकडे आहे. कोणीतरी मागच्या वेळेला गिफ्ट दिली होती. ती प्लॅस्टिकमध्येच होती त्यामुळे ती छान राहिली आहे. तर खूप छान काहीतरी डेकोरेट करता येईल. आपल्या पोतडीतून काहीतरी छान छान वेगवेगळं निघेल असं वाटत होतं. पण फक्त तोरणं मिळालेत आपल्याला. त्यामुळे असं छान काही डेकोरेट करता आलं नाही. पण नुसता एक असा पाडव्याचा फील देण्या इतकं तरी ॲटलिस्ट हॉलमध्ये काहीतरी थोडंफार वेगळं झालंय. आता गेट रेडी विथ मी करूया. उद्या आम्ही ॲक्च्युली थ्रेड अँड ठुमकाच्या छान काठपदराच्या साड्या नेसणार आहोत तिघी जणी. त्यामुळे आज मी माझी साडी नेसून एक लुक क्रिएट करण्याचा प्रयत्न करणार आहे. खरा गजरा नाही आहे तो उद्या मी घालणार आहे. त्यामुळे आज लुकला मी खोटा गजरा आणि खोटी फुलंच घालणार आहे. पण छान वाटेल असा काहीतरी लुक क्रिएट करूया. कोलॅबचा एक छान सेट आलेला आहे माझ्याकडे, तो सुद्धा घालणार आहे. बघूया कसा लुक क्रिएट होतो. ही साडी नेसते. असा खूप ब्राईट वाटतो कलर. सुंदर दिसतात त्या साड्या. आणि सेट दाखवतो. ओ माय गॉड, अंगठी आहे.
मला नथ वाटली होती. कानातले कसे नाही? अच्छा, ते कानातले आहेत. गळ्यातले, कानातले आणि अंगठी आहे. नथ आपल्याला आपली आपली घालायला लागणार आहे. ते तयार होऊया. आता आपण आयब्रो पासून सुरुवात करूया. थोडा केल्या तुम्ही. हाईट वाढवूया ना कॅमेऱ्याची. इथून करायला, इथून करण्यात येईल. ब्रश. ओके. सेफोराचं संपत आलेलं ब्लश. तेच मी आयलिडला पण लावणार. ब्लश. बापरे, लेन्सेस लावल्यामुळे भीती वाटते मला. ओके, डन आहे. मस्कारा लावूया. काजळ. आता साडी बदलून घेऊया आणि ज्वेलरी घालूया. ये. तर असं मंगळसूत्र घातलंय मी. चंद्रकोर. लिपस्टिक नाही लावली आपण. सेफोराची लिपस्टिक आहे. त्याचा ब्रश तुटला पण ती शेड खूप कमाल आहे म्हणून मी ती. पण आता मिळत नाही. सुंदर आहे. अशी साडी आहे माझी. हेअरस्टाईल काही फार करायचीच नाही आपल्याला. अंबडा घालायचा आहे छान. सुट्टे सुट्टे आता थोडा वेळ अंबडा करूया. गजरा. खोटा गजरा आहे. खरा गजरा मिळाल्यावर तुम्ही खरा गजरा घाला. गजराने लुक खूप छान आहे. तो मला खूप आवडतो गजरा. थोडा आतच गेलाय तो, आपण बाहेर काढूया थोडा. ओके. अजूनही गजरा आहे. आयत्या वेळेला वस्तू मिळाल्या तर मग कसं होईल. आवडलं मला. हे सुंदर आहे गळ्यातलं. छान.
ये. बांगड्या घालूया बांगड्या. आता खरी नथ घालूया. असा हा लुक तयार झाला. तर असा होता. तुम्हाला साडी बघायची का? थांबा बाहेर जाऊया. तर असा होता हा छोटासा व्लॉग. मला माहीत नाही त्याच्यात तुम्हाला काही सापडलं का, तुम्हाला तो आवडला का, पण हा लुक दाखवायचा होता. उद्यासुद्धा मी जमलं तर व्लॉग करणार आहे, तेव्हा ती साडी वेगळी असेलच, पण ही माझी साडी कशी वाटली नक्की सांगा. तर थांबूया आता. तुम्हाला गुढीपाडव्याच्या खूप 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 शुभेच्छा. येणारं हे हिंदू नवीन वर्ष तुम्हाला खूप छान जाऊ दे, तुमच्या मनासारखं जाऊ दे, तुम्हाला हव्या त्या तुमच्या मनाप्रमाणे घडणाऱ्या सगळ्या गोष्टी घडू देत आणि मानसिक समाधान देणारं हे वर्ष जाऊ दे. समृद्धी पण मिळू देत, पैसा पण मिळू देत, मानसिक स्वास्थ्यसुद्धा मिळू दे. तर भेटत राहूया. तोपर्यंत स्टे फिट, स्टे हेल्दी, बी हॅपी अँड बी कन्सिस्टंट. बाय.